वक्फ की जमीन बेची जा सकती है। दुनिया में कोई भी आदमी एक बार जो वक्फ हो गया उसको बेच नहीं सकता। जिसने वक्फ किया वो भी नहीं बेच सकता। कौन सा वक्फ? कौन सा वक्फ? कौन सा वक्फ? कौन सा वक्फ? ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಯುನಾನಿಮಸ್ ಆಗಿ ತೀರ್ಮಾನ ಆಗಿರುವಂತಹ ತೀರ್ಮಾನ. ಹಾಗಾಗಿ ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ಹಕ್ಕೇನಿದೆ, ಈ ಹಕ್ಕನ್ನ ಈ ದೇಶದ ವಿಭಿನ್ನತೆಯನ್ನ बैंगलोर के फ्रीडम पार्क में प्रोटेस्ट। बैंगलोर के सिटीजन्स की जानिब से वक्फ अमेंडमेंट एक्ट 2025 के खिलाफ एहतजाज। जी हाँ दोस्तों, हम संविधान के लोग सिटीजन्स फोरम बनाया गया है। उसी फोरम के तहत बैंगलोर के सिटीजन्स ने फ्रीडम पार्क में जमा होकर वक्फ एक्ट 2025 के खिलाफ जोरदार प्रोटेस्ट किया। वक्फ अमेंडमेंट एक्ट के बारे में हमने कुछ लोगों से बात की है, तो आइए देखते हैं आई एम वॉइस डिजिटल न्यूज़ की ये रिपोर्ट। देखिए, सबसे बड़ी खुशी की बात है, आज रोडों पर सड़क संसद के ज़रिए से जो वक्फ अमेंडमेंट एक्ट 2025 अनकॉन्स्टिट्यूशनल जो पास किया गया है, इसके ख़िलाफ़ वी दी पीपल ऑफ इंडिया यानी सिटीजन्स ऑफ इंडिया, हमारे बैनर को छोड़कर, हमारी आइडेंटिटी को छोड़कर हम सब मिलकर यहाँ बेंगलुरु के फ्रीडम पार्क में एक बहुत बड़े पैमाने पर एहतजाज हम दर्ज कर रहे हैं। क्योंकि इस इंडिया में जितने भी काले कानून आए हैं, वो काले कानून के खिलाफ अगर पार्लियामेंट में नंबर गेम की बुनियाद पर एनडीए हुकूमत जो पॉलिसी बनाना चाहती है, तो उसको सड़क संसद के ज़रिए से इस मुल्क के लोगों ने उनको बैक भेजने पर मजबूर किए हैं। इसकी ज़िंदा मिसाल है जो सिंगू बॉर्डर में फार्मर्स के एंटी फार्मर्स जो बिल आई गई थी, 750 फार्मर्स की शहादत के बाद वो बिल को वापस जाना पड़ा। तो आज ये जो एहतजाज हम कर रहे हैं, एक तरीके से हम सड़क संसद के जरिए से कर रहे हैं और दूसरी ओर हम सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया का दरवाज़ा भी खटखटाएंगे। क्योंकि ये जो बिल पास हुई है, 3-4 पॉइंट्स मैं आपको बताना चाहता हूँ। सबसे पहले तो ये जो वक्फ अमेंडमेंट बिल का आर्टिकल 3 बताता है कि अगर किसी को वक्फ करना है तो 5 साल प्रैक्टिसिंग मुस्लिम रहना है। तो मैं पूछना चाहता हूँ नरेंद्र मोदी, अमित शाह से, क्या आप मुसलमानों के घरों में सीसी कैमरा लगाकर ये देखेंगे क्या वो नमाज पढ़ रहा है, क्या तहज्जुद कूद रहा है, क्या रोज़ा रख रहा है? कैसे उनके आप ऑब्जर्वेशन करेंगे? ये कौन सा कानून है? और आर्टिकल 3 बार ये में कहा जाता है, अगर कोई गवर्नमेंट और वक्फ की लैंड में डिस्प्यूट हो जाए तो डिस्ट्रिक्ट कलेक्टर जरिए का ऑफिसर को आपको इसको डिसाइड करने के लिए यानी रिपोर्ट देने के लिए पेश करने की ये अमेंडमेंट ला रहे हैं। तो मुझे बताओ, आज तक जो डिस्ट्रिक्ट कलेक्ट्रेट को अपॉइंट करने वाला स्टेट गवर्नमेंट है, कोई एक डिस्ट्रिक्ट कलेक्टर स्टेट गवर्नमेंट के अगेंस्ट कोई वर्डिक्ट दे सकता है, कोई रिपोर्ट दे सकता है? यानी ये बिल्कुल अनकॉन्स्टिट्यूशनल। और इसी के साथ ये सेक्शन 70 ये बताता है, अगर ये वक्फ बिल में अगर किसी को वक्फ की जायदाद को अगर इस्तेमाल करना है, तो इससे पहले क्या होता था, कोई भी अगर वक्फ करता था लैंड, तो वक्फ बाय यूजर के जरिए से हमें बहुत सारी लैंड मिली है। तो 40 पुराना जो अमेंडमेंट पुराना जो एक्ट है, उसका सेक्शन 40 को बिल्कुल निकाल दिया गया है। तो ऐसे बहुत सारे कॉन्स्टिट्यूशनल अगेंस्ट अमेंडमेंट ये लाए हैं। तो आर्टिकल 25, आर्टिकल 14, इस इंडिया का कोई भी मजहब का क्यों मानने वाला हो, उसके मजहब के इंस्टीट्यूशन को चलाने का, मजहब के इंस्टीट्यूशन को मैनेजमेंट करने का, उसके मजहब के तौर तरीके से उनके इदारों को चलाने का राइट हमें देता है। बाबा साहेब अम्बेडकर का दिया हुआ संविधान के ऊपर यह हमला है। लिहाजा सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया सिर्फ अभी तक 1000 से ज़्यादा एहतजाज भी दर्ज कर चुकी है और हमारे नेशनल वाइस प्रेसिडेंट शफी साहब के नाम में कल ही हम सुप्रीम कोर्ट में रिट पिटीशन भी दायर किए हैं, वो भी सुनवाई होगी, वहाँ पर भी हम आर्ग्यूमेंट करेंगे और दोनों तरीके से इसको हम बिल्कुल इसको डस्टबिन में डालने के लिए मजबूर करेंगे।
आज हम यहाँ पे सब लोग जमा हुए हैं वक्फ अमेंडमेंट बिल 2025 की मुखालिफत में, और ये डिमांड करने के लिए कि ये वक्फ अमेंडमेंट बिल 2025 को वापस लिया जाए। इसकी वजह मैं पहले आप लोगों को समझा दूँ। देखिए, जब हिंदुस्तान का कॉन्स्टिट्यूशन, हिंदुस्तान का आईन बन रहा था तो उसमें आर्टिकल 25 से लेकर आर्टिकल 30 तक माइनॉरिटी सेफगार्ड्स के ताल्लुक से कानून बनाए गए। अगर आप उसका निचोड़ देखेंगे कि क्यों ये कानून बनाए गए जिसमें माइनॉरिटीज़ को जो है ना तहफ़्फ़ुज़ स्पेशली दिया गया, क्योंकि हमारे आबा व अजदाद को गालिबन एक अंदेशा था कि आने वाले दिनों में इलेक्टोरल फॉर्म ऑफ डेमोक्रेसी में शायद हिंदुस्तान में ऐसी पार्टियां आ जाएंगी जो मेजॉरिटेरियन किस्म का रूल कायम करने की कोशिश करेंगे। आज हम देखते हैं कि हमारे आबा व अजदाद का जो खदशा था वो सच आया। इसीलिए ये जो आर्टिकल 25 से लेकर 30 तक है, हम उसका सपोर्ट लेकर ये प्रोटेस्ट कर रहे हैं। मिसाल के तौर पे आर्टिकल 26 ये सीधा सीधा कहता है, ये हमको हक देता है हिंदुस्तान का कॉन्स्टिट्यूशन कि हम अपने इदारे, हमारे मसाजिद, हमारे मदारिस, हमारे तालीमी इदारे कायम कर सकें और उनको चला सके और उनको मैनेज कर सके। उसी लिहाज से वक्फ बोर्ड भी कायम हुआ था। आज ये हुकूमत ये कहती है बहुत सारे चीज़ों में से एक चीज़ कि इसमें जो है ना 2 नॉन मुस्लिम स्पेशली डाले जाएंगे, तो ये तो सीधा सीधा आर्टिकल 26 जो बुनियादी हक है मुसलमानों का, उसकी खिलाफ वर्जी कि हमको अपने इदारे मैनेज करने के लिए ये मौका नहीं है। नंबर 1। नंबर 2, प्राइम मिनिस्टर बोलते हैं सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास। क्या ये लोगों को, क्या इनको, इनकी पार्टी को मुसलमानों पे विश्वास नहीं है कि ख़ास तौर पर आपने जो है ना कह दिया कि वक्त में 2 नॉन मुस्लिम रहेंगे? क्यों ये इतना मिसट्रस्ट क्यों है? ये इतना मिसट्रस्ट क्यों पैदा किया जा रहा है? क्या ये एक मिसाल कायम की जा रही है कि आने वाले दिनों में सिख एंडोमेंट्स, क्रिश्चियन एंडोमेंट्स और हिंदू एंडोमेंट्स में भी जो है ना ये ऐसा मुदाखलत करेंगे? क्या ये एक एग्जाम्पल, ये एक प्रेसिडेंट सेट हुआ जा रहा है? ये बिल्कुल बिल्कुल गलत है। ये हिंदुस्तान के आइन के खिलाफ है। इस बिल को वापस लेना चाहिए और हिंदुस्तान के जो आइन को वो इज्जत बख्शना चाहिए। उसी के लिए हम आज यहाँ आए हुए हैं। देखिए, बिल को प्रेसिडेंट का एसेंट मिल गया, वो कानून बन गया। इसके बाद एक चीज़ है सुप्रीम कोर्ट, फिर अवाम है। अवाम जमहूरियत में सब में ज़्यादा मायने रखती है और इस तरह प्रोटेस्ट करना ये हमारा बुनियादी हक है और इसीलिए हम प्रोटेस्ट कर रहे हैं ताकि हम अपनी नाराज़गी इजहार करें, ताकि हम ये मेक श्योर कर सकें कि सुप्रीम कोर्ट में भी इंशाल्लाह मुझे यकीन है कि ये जो बिल का जो बहुत सारा हिस्सा है, जो एक डिवाइसिव बीज बोता है, जो बुनियादी हुकूक के खिलाफ वर्जी करता है, उसके खिलाफ जाता है, मुझे यकीन है कि सुप्रीम कोर्ट के में ये जो है ना रद्द किया जाएगा। नंबर 1। दूसरा, मुकम्मल तौर पे क्या ये वापस नहीं लिया जा सकता? बिल्कुल वापस लिया जा सकता है। हम यहाँ जमा इसीलिए, हम ये जो अवाम है हिंदुस्तान की, ये जमा इसीलिए हुई है कि हम डिमांड करें कि इस गैर कॉन्स्टिट्यूशनल बिल को वापस ले हुकूमत। हम यही चाह रहे हैं और कहते हैं ना, इरादे जिनके पुख्ता हो जिनको खुदा पर यकीन, वो तलातिम ख़ैज़ मौजों से घबराया नहीं करते। नहीं, जैसे वक्फ बिल संसद के अंदर पास हो चुकी है, वक्फ अमेंडमेंट बिल 2025 को संसद में लाया गया है आज, ये क्या मस्खरापन है सरकार का नहीं मालूम हमें। वक्फ बिल को लाकर संसद के अंदर आप पास भी कर लिए, ऐसा कैसा एक बिल को आप संसद के अंदर लाते हैं, बिल को आप एक्ट में तब्दील करते हैं और बिल स्टैट्यूट में भी तब्दील हो जाती है। ऐसा लेजिस्लेचर का तो मजाक बना के रखे हैं आप, लेजिस्लेशन का ऐसे कैसे चल रहा है? आर्टिकल 14 का ये है, आर्टिकल 14 का वायलेशन है। आर्टिकल 14 को आप वायलेट कर रहे हैं, कॉन्स्टिट्यूशन के राइट टू इक्वालिटी को आप वायलेट कर रहे हैं, हमारी वक्फ की ज़मीनों को आप छीनना चाह रहे हैं। सरकार, बीजेपी वालों को इस पर जवाब देना पड़ेगा और आपको वक्फ की बिल वापस लेना पड़ेगा। आज हम तमाम मुसलमान इस फ्रीडम पार्क में जमा हुए हैं। आज आप सरकार को जवाब देना पड़ेगा कि क्यों आप लोगों ने हमारे मुसलमानों के साथ ये साजिश की है। हमारे एक मिनिस्टर, बीजेपी के मिनिस्टर, गवर्नमेंट ऑफ इंडिया के मिनिस्टर चिराग पासवान, रमज़ान में इफ्तार की दावत करते हैं आप और संसद के अंदर अगले दिन ईद के दूसरे दिन आप वक्फ की बिल को बीजेपी को साथ देते हैं आप।
पार्लियामेंट के अंदर, एलजेपी के चिराग पासवान बीजेपी का साथ देते हैं वो संसद के अंदर। क्या मजाक है ये आपके मुसलमानों के साथ, ऐसी धोखेबाजी, ऐसा बीट्रेल मुसलमानों के साथ। और दूसरी बात, तमाम मुसलमान इस वक्त की बिल को हम कंडेम करते हैं, इस बिल को हम इस बिल को हरगिज़ भी नहीं मानेंगे इस बिल को। और दूसरी बात, संसद के अंदर संबित पात्रा जी, बीजेपी के स्पोक्स पर्सन और बीजेपी के एमपी संबित पात्रा संसद के अंदर कहते हैं कि लिबिया में, इंडोनेशिया में, लिबिया, इंडोनेशिया, लेबनान, सऊदी, कहीं भी वक्फ बोर्ड नहीं है, तो इंडिया में क्यों है? हमने इंडिया में आपको राइट दिया है वक्फ का। तो सऊदी के अंदर, लेबनान के अंदर, लिबिया के अंदर तो करप्शन नहीं होता ना, ज़मीनों को, किसी की ज़मीनों को नहीं हड़पते ना वहाँ। इंडिया के अंदर वक्फ बोर्ड है और हमें सऊदी से, लेबनान से, लिबिया से क्या लेना देना है? मैं हिंदुस्तान का शहरी हूँ, मैं हिंदुस्तान का नेशनल हूँ, आई एम इंडियन, बाई बर्थ इंडियन हूँ। मुझे हिंदुस्तान की आप बात कीजिए, मुझे लिबिया का, सऊदी का, सीरिया का मुझे कोई लेना देना है ही नहीं ना वहाँ पे। मैं कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, कॉन्स्टिट्यूशन से प्रोटेक्टेड हूँ मैं हिंदुस्तान के अंदर। तो मुसलमान इस बिल को हम कंडेम करते हैं, इस बिल की हम मुखालिफत करते हैं। और ये बीजेपी वाले जो मंसूबे बना रहे हैं मुसलमानों की जायदाद, अल्लाह की जायदाद को हड़पने के लिए, ये हरगिज़ भी नाकाम होगी, हरगिज़ भी नाकाम होगी। वो मंसूबे बना रहे हैं, लोग मंसूबे बना रहे हैं। अल्लाह कुरान में कहते हैं वमकरू वमकरल्लाह वल्लाहु खैरुल माकिरीन। वो मंसूबा बनाता है और अल्लाह मंसूबा बनाता है, अल्लाह के मंसूबे सबसे बेहतर हैं। बस यही कहना चाहता हूँ कि इस बिल को मुसलमान कंडेम करें, इस बिल को रिजेक्ट करें और तमाम नौजवान, सारी उम्मत एक हो जाए इस बिल पर। आपका नाम? अरसलान। अस्सलाम वालेकुम। आज हम लोग जो रिसेंटली उम्मीद के नाम पे एक कानून बनाया गया सेंट्रल गवर्नमेंट की तरफ से, ये उम्मीद किसके लिए है? मुसलमानों के लिए है या फिर मुसलमानों के दिन रात जो दुश्मनी निभाते हैं मुसलमानों के साथ, उनके लिए उम्मीद है? ये किसके लिए उम्मीद है उन्हीं को बताना है। दूसरी बात, ये वक्फ अमेंडमेंट के नाम पर वक्फ को ख़त्म करने की एक साजिश के तहत ऐसा एक कानून जो है वाहियात किस्म का कानून बनाया गया है, जिसके अंदर वक्फ को बनाना मुश्किल और वक्फ को तबाह करना आसान हुआ है। इतने दिन तक कांग्रेस गवर्नमेंट ने जिस तरीके से धीरे धीरे से वक्फ को ख़त्म करते आए थे, आज पूरी तरीके से ख़त्म करने की साजिश बीजेपी ने बनाया है। इस मामले में मैं बीजेपी और कांग्रेस दोनों को भाई मानता हूं एक दूसरे के, जो एक दूसरे की मदद करते हुए ये कानून बनाए हैं। इसमें क्लियर कट एक मैसेज क्या है कि इस कानून को पास करने के पीछे इंटरनेशनल लेवल में जिस तरीके से भारत की बदनामी हो रही है, भारत की जो नाकामी है, उस नाकामियों को छुपाने के लिए सिर्फ हिंदू मुसलमान का कोई मुद्दा उठा दो ताकि पूरी इंडिया जो है इस मुद्दे के पीछे भागते रहे, जिससे मेन मुद्दों से इनका ध्यान भटक जाए। ये इसके पीछे इनका उद्देश्य है। मगर इसके साथ साथ एक चीज़ भी हमें देखना है कि आज एक जो कानून पास हुआ है, इससे इमीडिएटली कोई रिजल्ट जो है उनके फेवर में आने वाला नहीं है, मगर लंबे समय के बाद वक्फ को जो धीरे धीरे ख़त्म करने के हिसाब से इस कानून को बनाया गया है। इसलिए मैं मुसलमानों से अदबन गुजारिश करना चाहता हूँ कि दो तरह की लड़ाई जो हमें लड़नी है, एक तो कानूनी लड़ाई लड़ेंगे, सुप्रीम कोर्ट हमारे फेवर में काम करेगी इंशाल्लाह, पूरा हमें यकीन है, क्योंकि संविधान के हिसाब से अगर देखा जाए, संविधान के चश्मे से अगर देखा जाए, तो ये कानून जो है वो सबसे घटिया और काला कानून है, इसको तो बंद होना ही है। इसके अलावा मैं मुसलमानों को गुजारिश करता हूँ कि सिर्फ एक कानून पर न जुड़े, ऐसे हज़ारों हमारे मुद्दे हैं, इन मुद्दों को जो है अपनी ढाल बनाए और इन मुद्दों को ही अपनी शमशीर बनाए और हम सड़क पर उतरे, संविधान को जो है अपना जो है एक मूल मंत्र बनाकर अगर हम लड़ाई करेंगे तो हमारे सारे मुसलमानों के हुकूक हमें मिलेंगे। ये मैसेज को लेकर हमें अभी सोना नहीं है चैन से, जब तक कि हम फिर से इख्तिदार की कुर्सियों पे ना बैठे, हम लड़ते रहेंगे इंशाल्लाह। ये मैसेज मुझे देना है। थैंक यू सो मच। सब लोग इसके फेवर में है, बस कुछ लोग इसके खिलाफ में है, वो तो सरासर झूठ है। जो लोग फेवर में है भी, वो इसीलिए फेवर में है क्योंकि गवर्नमेंट और गवर्नमेंट का जो गोदी मीडिया है वो बहुत सारा गलत इन्फॉर्मेशन फैलाया है। पहली बात तो ये है कि इसको हमें ऐसा देखना है कि सरकार लोगों का ज़मीन लूटना चाह रहा है। ये सरकार का हम ट्रैक रिकॉर्ड अगर देखें, हर जगह से ये लोगों को निकालने का कोशिश करता है। वो आपका ये देवनाली हो जाए या फिर आपका बस्तर हो जाए, नियमगिरी हो जाए, इवन मणिपुर भी हो जाए, जहाँ कोई भी जगह देखेंगे जहाँ कोई प्रॉब्लम चल रहा है, वो वहाँ का मेन एजेंडा यह है कि जगह को खाली करना, लोगों को निकाल देना, वहाँ का जो ज़मीन को मतलब कॉर्पोरेट को दे देना। तो वाकफ के ऊपर ये जो हमला है, मुस्लिम कम्युनिटी के ऊपर जो हमला है, उसी को हमें उसी एंगल से देखना है। हिंदुत्व के साथ साथ इसका ये कॉर्पोरेट जो एजेंडा है वो भी हम लोगों को खुलासा करना है। तो ये पूरा ही झूठ है जो सरकार फैला रहा है। कोई भी इंसान जो सरकार का प्रोग्रेस, समाज का प्रोग्रेस चाहता है, वो इसके खिलाफ में ही खड़ा होगा। और ये फैशिस्ट ज़माने में मुस्लिम लोगों पे अटैक और भी ज़्यादा है, तो हम सबको मिलकर इस अटैक के खिलाफ अटैक को रेजिस्ट करना चाहिए।
कहना है कि वक्त का जो प्रोटेस्ट जो कर रहे हैं वो सिर्फ थोड़े लोग हैं, पॉलिटिकल पार्टी और थोड़े ऑर्गेनाइजेशन कर रहे हैं, लेकिन आवाम जो है, पब्लिक जो है खासकर मुसलमान खुश है। क्या मुसलमान खुश होने का कुछ नहीं है इसमें। चंद गिने चुने लोगों को, बिकाऊ लोगों को ले आके ANI जैसे न्यूज़ नेटवर्क्स में दिखाना इज़ नॉट द मुस्लिम कम्युनिटी। इवन ड्यूरिंग द JPC सेलिब्रेशंस उन्होंने मुस्लिम कम्युनिटी कंसर्न्स को नहीं सुना है। Even now, our concern is the government which is bringing this kind of a bill, जो ले आ रही है, उसका ट्रैक रिकॉर्ड आप देखिए। CAA, हिजाब, हलाल, लिंचिंग, हेट स्पीच, डेमोलिशन, 370, लव जिहाद, उसकी बुनियाद ही इस्लामोफोबिया एंड हेटिंग मुस्लिम्स पे रुकी हुई है। Means the oxygen for that party is not development, is not any good work. It is hate mongering, Hindu khatre mein hai, and falsehood. And it is so shameful that minister and like the Home Minister of India in Parliament can tell lies. इंडिया का जो नेशनल एम्बलम है सत्यमेव जयते बोल के है, ओके। और सारे काम इस गवर्नमेंट जो कर रही है असत्य है, झूठ को फैलाने में पहला है, ओके। और वहाँ बैठ के उस सदन में विच इज़ अ सेक्रेट प्लेस दे टेल धरासर झूठ बोलते हैं, ओके। एंड with all this falsehood, with all this narrative, the first citizen of India, the president, who again is, elected by that party, she should, think out of her wisdom rather than toe the line of the government to satisfy in institutions, whether you look at the governors, whether you look at the vice chancellors, whether you look at the election commission, whether you look at the Film Institute or the National School of Drama, across we have seen people who are stooges, who have been appointed to position not because of virtue of caliber, but because of their association with a particular ideology, okay. So when the track record of the government is such, tomorrow when you, so it is that trust deficit which is thing. Otherwise there are fantastic non-Muslims. We as a constitution, we live with them, we bind with them, we gel with them, okay. So the government which is bringing this thing, there is lack of trust. They have lost the trust of the minorities, and this gateway within the Muslim community, tomorrow you can replicate it to the Sikh community, you can replicate it to the Christian community. The Buddhist across India, the Bodh Gaya, they are fighting for control to get it out of the clutches of Brahminism. There are several protests across India which is happening. Today morning there was a protest in Malur where Buddhists want their sacred shrine where in Bodh Gaya out of the clutches of Brahminism. So when such things are happening, okay, the judgment of the Supreme Court is very important. How they will react, or will they again for post retiral benefits, will they act like judges, some judges who have shamed judiciary and shamed the nation? Will they go down in history like that, or will they be judges with justice? Is to be waited and watched. ಈಗ ಅಧಿಕಾರದ ಲಾಲಸೆಯನ್ನು ಹುಟ್ಟಿಸೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಪಾಪ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಕೂತಿರೋರು, ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ ಮಾತಾಡೋರು, ವಕ್ತಾರರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಅಜ್ಞಾನದ ಅಂಧಕಾರ ತುಂಬಿ ತುಳುಕ್ತಾ ಇದೆ. ಸೆಂಟ್ರಲ್ ಆಕ್ಟ್ 1995 ವೆರಿ ಕ್ಲಿಯರ್ಲಿ ಸೇಸ್ ದಟ್ ಪ್ರತಿ ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ನಲ್ಲೂ ಕೂಡ, ಅದು ಸೆಂಟ್ರಲ್ ಕಮಿಟಿ ಆಗಿರಲಿ ಅಥವಾ ಯಾವುದೇ ಸ್ಟೇಟ್ ಕಮಿಟಿ ಆಗಿರಲಿ, ಎಲ್ಲ ಕಮಿಟಿಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಇಬ್ಬಿಬ್ರು ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಅವಕಾಶವನ್ನ ಸೆಂಟ್ರಲ್ ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ ಆಕ್ಟ್ 1995 ವೆರಿ ಕ್ಲಿಯರ್ಲಿ
ಮಕ್ಕಳನ್ನ? ನಿಮಗೆ ಇವತ್ತು ಮುಸಲ್ಮಾನರು ಎಂಥವರ್ ಆಗುವ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಇನ್ನೊಂದು ಹೊಸ ತರಹದ ಪಿತೂರಿಯನ್ನ ಹುಟ್ಟಾಕ್ತಿದ್ದೀರಾ. 2006ರಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ ನ ಪ್ರಾಪರ್ಟಿಯ ಸರ್ವೆ ಆಯಿತು. ಅವತ್ತು 60 ಲಕ್ಷ ಎಕರೆ ಇದ್ದಿದ್ದು ಇವತ್ತು ಯಾಕೆ 130 ಲಕ್ಷ ಎಕರೆ ಆಗಿದೆ ಅನ್ನುವಂತ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. 2006ರ ನಂತರ ಬಂದಂತ ಎಲ್ಲಾ ಸರ್ಕಾರಗಳು ಕೂಡ ಎನ್ಕ್ರೋಚ್ಮೆಂಟ್ ಅನ್ನ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ವು. ಬರೀ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರ ಅಲ್ಲ, ಅಥವಾ ಬರೀ ಇನ್ಯಾವುದೋ ಸರ್ಕಾರ ಇರೋದಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇದೇ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಸರ್ಕಾರವೂ ಕೂಡ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ವಕ್ಫ್ ನ ಆಸ್ತಿ ಇದೆ ಅದನ್ನ ಸರ್ಕಾರದ ಹೆಸರಿಗೆ, ಅಂದ್ರೆ ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ ನ ಹೆಸರಿಗೆ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಇವತ್ತು ಯಾಕೆ ನಾವು ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ ಆಕ್ಟ್ ಅನ್ನ, ಈ ವಕ್ಫ್ ಬಿಲ್ ಅನ್ನ ಅಪೋಸ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಇವತ್ತು ವಕ್ಫ್ ಆಸ್ತಿಯನ್ನ ನಾವು ಸಿಂಪಲ್ ಆಗಿ ಅನ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ಬೋದು. ಡಿಸಿ ಅಧಿಕಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಬಿಡಿ ಮೇಡಮ್, ನಮಗೂ ಅದಕ್ಕೂ ಏನ್ ಸಂಬಂಧ, ಡಿಸಿ ಏನೋ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ಮುಂಚೆ ಕೂಡ ನಮ್ಮ ಟ್ರಿಬ್ಯುನಲ್ ಗಳಲ್ಲಿ ಹಿಂದೂಗಳು ಜಡ್ಜ್ಗಳಾಗೆಲ್ಲ ಇರ್ಲಿಲ್ವಾ ಅಂತ ನಾವುಗಳು ಕೇಳಬಹುದು. ಆದ್ರೆ ಈ ಹಿಂದೆ ವಕ್ಫ್ ನಲ್ಲಿ ತನ್ನದೇ ಆದ ಟ್ರಿಬ್ಯುನಲ್ ಇತ್ತು, ಸರ್ವೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ತರಹದ ಅಧಿಕಾರ ಇತ್ತು. ಇವತ್ತು ಸರ್ವೆ ಮಾಡುವಂತದ್ದು ಕಂದಾಯ ಇಲಾಖೆ, ಟ್ರಿಬ್ಯುನಲ್ ಅನ್ನ ನಡೆಸುವಂತದ್ದು ಡಿಸಿ. ಇವತ್ತು ಅಧಿಕಾರಿಗಳು ಯಾರ ತಾಳಕ್ಕೆ ಕುಳಿತಾ ಇದ್ದಾರೆ? ಯಾರ ತಾಳಕ್ಕೆ ಕುಳಿತಾ ಇದ್ದಾರೆ ಇವತ್ತು ಅಧಿಕಾರಿಗಳು? ಇವತ್ತು ಅಧಿಕಾರಿಗಳು ಬಿಜೆಪಿಗರ ತಾಳಕ್ಕೆ ಕುಳಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂತ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಂದ ನಾವು ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನಾ? मेरे मुसलमान भाइयों और बहना याद रखना, आज हमें वक्फ बिल को कंडम नहीं करे कल को बोले तो हम ना गाड़ने कब्रिस्तान नहीं होती। हम ना हमारे हक के वास्ते, हमें लड़ने के वास्ते, आवाज उठाने के वास्ते आवाज चाहते, हम ना नमाज पढ़ने के वास्ते मस्जिद में जगह नहीं रहती। आज ऑलरेडी बहुत सारी जगह पे चल रहा है, हमारे मस्जिदा की जगह या हमारे कब्रिस्तान की जगह या पूरे एनक्रोचमेंट करने को जा रही। इसके साथ साथ ये एक्ट भी आगा कर को बोले तो हमारे सारा हक छीन लेती। हमें याद रखना, इसके अंदर स्टेट के पवर्स, ಇದರಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಕನ್ನಡಿಗರು ಇವತ್ತು ನಾವು ಕರ್ನಾಟಕದ ಬಾವುಟವನ್ನ ಹಿಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ, ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಅಲ್ಲಿ. ಇದರ ಸ್ಪಷ್ಟ ಸಂದೇಶ ಏನು ಅಂತ ಅಂದ್ರೆ, ಈ ವಕ್ಫ್ ಅಮೆಂಡ್ಮೆಂಟ್ ಬಿಲ್ ಏನಿದೆ ಇದು ಒಕ್ಕೂಟ ವ್ಯವಸ್ಥೆಯ ವಿರುದ್ಧವಾಗಿದೆ. ನೆನಪಿರಲಿ, ಈ ವಕ್ಫ್ ಅಮೆಂಡ್ಮೆಂಟ್ ಬಿಲ್ ಅನ್ನ ತರೋದಕ್ಕೆ ಒಕ್ಕೂಟ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಹಕ್ಕಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಕಾನೂನು ಅಥವಾ ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ ಅನ್ನ ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿರೋದು ಸ್ಟೇಟ್ ಮತ್ತು ಸೆಂಟ್ರಲ್ ಎರಡೂ ಕೂಡ. ಇದರ ಕಾನೂನನ್ನ ರೂಪಿಸಬೇಕಾಗಿರೋದು ಸ್ಟೇಟ್ ಮತ್ತು ಸೆಂಟ್ರಲ್ ಎರಡೂ ಕೂಡ. ಇವೆಲ್ಲ ಕಾನೂನಾತ್ಮಕ ತೊಡಕುಗಳನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು ಈ ವಕ್ಫ್ ಅಮೆಂಡ್ಮೆಂಟ್ ಬಿಲ್ ಅನ್ನ ಇವರು ಜಾರಿ ಮಾಡಿರೋದು ಒಂದೇ ಒಂದು ಕಾರಣಕ್ಕೆ, ನಾವು ಮುಸಲ್ಮಾನರು ಪ್ರತಿದಿನ ಚಿತ್ರ ಹಿಂಸೆಯಲ್ಲಿ ಸಾಯ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ. ಕೊನೆಯದಾಗಿ ನಾನು ಮಾರ್ಟಿನ್ ನಿಮೋಲರ್ ಹೇಳಿದಂತ ಒಂದು ಪದ್ಯವನ್ನ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ. ಜೊತೆಗೆ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಸ್ನೇಹಿತರು, ಕೇವಲ ಮುಸಲ್ಮಾನರು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಅಥವಾ ಮುಸಲ್ಮಾನ ಸಂಘಟನೆಗಳು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ದಲಿತ ಸಂಘಟನೆಯ ನನ್ನೆಲ್ಲ ಸ್ನೇಹಿತರು ಕೂಡ ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ. ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ನಾನು ಶಿರವಾಗಿ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತೀನಿ. ಜೊತೆಗೆ ಲೈಂಗಿಕ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು ಕೂಡ ನಮ್ಮೊಟ್ಟಿಗೆ ನಿಂತಿದ್ದಾರೆ, ನಿಮಗೂ ಕೂಡ ನಾನು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತೀನಿ. ವಕೀಲರಾಗಿರುವಂತಹ BT ವೆಂಕಟೇಶ್ ಸರ್ ನಮ್ಮ ಜೊತೆಗಿದ್ದಾರೆ, ಹೆಸರುಗಳು ಹೇಳ್ತಾ ಹೋದ್ರೆ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವರೆಲ್ಲರ ಸಹಕಾರವನ್ನ ನಾವು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲೇಬೇಕಾಗತ್ತೆ. ನಾನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳ್ತೀನಿ, ಇವತ್ತು ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೆ ಈ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಮುಖ್ಯ ಕಾರಣ ಏನು ಅಂತ ಅಂದ್ರೆ, ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅನ್ನ ಮತ್ತು ಈ ಭಾರತದ ಸಂವಿಧಾನವನ್ನ ನಾವು ನಮ್ಮದು ಅಂತ ಎದೆಗಪ್ಕೊಳ್ಳಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ನೋಡಿ, ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೈಯಲ್ಲಿ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಪ್ರಿಯಂಬಲ್ ಅನ್ನ ಹಿಡ್ಕೊಂಡಿದೀವಿ. ಇದನ್ನ ನಾವು 40 ವರ್ಷದ ಹಿಂದೆ ಮಾಡಿರ್ತಿದ್ರೆ ಈ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಮಗೆ ಬರ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಕೊನೆಯದಾಗಿ ಮಾರ್ಟಿನ್ ನಿಮೋಲರ್ ಜರ್ಮನಿಯಲ್ಲಿ ಬಂದಂತ ಒಂದು ಪದ್ಯ ನನಗೆ ಈ ಗಡಿಗೆನಲ್ಲಿ ತುಂಬಾ ನೆನಪಾಗ್ತಾ ಇದೆ. ಮಾರ್ಟಿನ್ ನಿಮೋಲರ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅವರು ಮೊದಲು ಕಮ್ಯುನಿಸ್ಟರನ್ನ ಗುರಿ ಮಾಡಿದರು, ನಾನು ಧ್ವನಿ ಎತ್ತಲಿಲ್ಲ, ಯಾಕೆಂದರೆ ನಾನು ಕಮ್ಯುನಿಸ್ಟನಾಗಿರಲಿಲ್ಲ. ನಂತರ ಅವರು ಸಮಾಜವಾದಿಗಳನ್ನ ಗುರಿ ಮಾಡಿದರು, ನಾನು ಧ್ವನಿ ಎತ್ತಲಿಲ್ಲ, ಯಾಕೆಂದರೆ ನಾನು ಸಮಾಜವಾದಿ ಆಗಿರಲಿಲ್ಲ. ನಂತರ ಅವರು ಜೀವ್ಗಳನ್ನ ಗುರಿ ಮಾಡಿದರು, ನಾನು ಧ್ವನಿ ಎತ್ತಲಿಲ್ಲ, ಯಾಕೆಂದರೆ ನಾನು ಜೀವ್ ಆಗಿರಲಿಲ್ಲ. ನಂತರ ಅವರು ನನ್ನನ್ನೇ ಗುರಿ ಮಾಡಿದರು, ಆದರೆ ನನ್ನ ಪರವಾಗಿ ಧ್ವನಿ ಎತ್ತಲು ಯಾರೂ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂತ. ಇದನ್ನ ಇವತ್ತು ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ OBC ಸಮುದಾಯಗಳು, ಕ್ರೈಸ್ತ ಸಮುದಾಯಗಳು, ಶೂದ್ರ ಸಮುದಾಯಗಳು, 2% ಬ್ರಾಹ್ಮಣರನ್ನ ಹೊರತುಪಡಿಸಿ ಎಲ್ಲಾ ಸಮುದಾಯಗಳು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿದೆ. ಇವತ್ತು ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೆ ದಾಳವನ್ನ ಉರುಳಿಸಿದ್ದಾರೆ, ನಾಳೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಸ್ತಿಗಳಿಗೂ ಕೂಡ, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಹಕ್ಕುಗಳಿಗೂ ಕೂಡ ಪಿತೂರಿಯನ್ನ ತರ್ತಾರೆ. ಜೊತೆಗೆ ನಾವೆಲ್ಲ ಮುಸಲ್ಮಾನ ಬಾಂಧವರು ಕೂಡ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲೇಬೇಕಾಗಿದೆ. ಕೇವಲ ನಮ್ ಇಶ್ಯೂ ಬಂದಾಗ ಮಾತ್ರ ನಾವು ಫ್ಲಾಗ್ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಪ್ಲಕಾರ್ಡ್ ಹಿಡ್ಕೊಂಡು ರೋಡಲ್ಲಿ ಇರೋದಲ್ಲ.
ಯಾವಾಗ 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 ಸಂವಿಧಾನಕ್ಕೆ ಕಂಟಕ ಬರುತ್ತೋ, ಸಂವಿಧಾನದ ಆಶಯಗಳಿಗೆ ಕಂಟಕ ಬರುತ್ತೋ, ಭಾರತದ ಭ್ರಾತೃತ್ವಕ್ಕೆ ಕಂಟಕ ಬರುತ್ತೋ, ಭ್ರಾತೃತ್ವದ ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ ಕ್ರೈಸ್ತ ಜೈನರ ಬಾಂಧವ್ಯಕ್ಕೆ ಕಂಟಕ ಬರುತ್ತೋ, ಅವಾಗೆಲ್ಲ ನಾವು ರೋಡಿಗೆ ಇಳಿತೀವಿ ಅನ್ನುವಂತ ಸಂದೇಶವನ್ನ, ಅನ್ನುವಂತ ಶಪಥವನ್ನ ನಾವೆಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿಂದ ಮಾಡಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ವಕ್ಫ್ ಬಿಲ್ನ ವಿರೋಧ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಸಂವಿಧಾನವನ್ನ ಒಪ್ಪಿಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ನಾವು ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನಿಲ್ಲೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನನ್ನ ಮಾತುಗಳನ್ನ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಇನ್ಕಲಾಬ್ ಜಿಂದಾಬಾದ್. ಜವಾಬ್ದಾರಿ ಅಲ್ಲ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಪುಷ್ ಮಾಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ತುಂಬಾ ಜ್ಞಾಪಕ ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕಾದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಈ ಕಾಯ್ದೆ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಟ ಮಾಡೋದು ಮುಸ್ಲಿಮರದಲ್ಲ, ಈ ದೇಶದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಪ್ರಜೆದು. ಇನ್ಕಲಾಬ್ ಜಿಂದಾಬಾದ್, ಜಿಂದಾಬಾದ್ ಜಿಂದಾಬಾದ್, ಇನ್ಕಲಾಬ್ ಜಿಂದಾಬಾದ್, ಜಿಂದಾಬಾದ್ ಜಿಂದಾಬಾದ್, ಇನ್ಕಲಾಬ್ ಜಿಂದಾಬಾದ್, ಜಿಂದಾಬಾದ್ ಜಿಂದಾಬಾದ್, ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಜಿಂದಾಬಾದ್, ಜಿಂದಾಬಾದ್ ಜಿಂದಾಬಾದ್, ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಜಿಂದಾಬಾದ್, ಜಿಂದಾಬಾದ್ ಜಿಂದಾಬಾದ್. ಇವತ್ತು ಹೋರಾಟವನ್ನು ನಾವು ನಾನು ಮೊನ್ನೆ ಬಂದಾಗ ಎಲ್ಲ ಇದನ್ನ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟಿಗೆ ಅರ್ಜಿ ಹಾಕ್ತೀವಿ. ಇದಕ್ಕೆ ಮುಸ್ಲಿಂ ಪರ್ಸನಲ್ ಲಾ ಬೋರ್ಡ್ ಕೋರ್ಟ್ ಹೋಗ್ತದೆ. ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲೊಂದಿಷ್ಟು ಜನ ಪರಿಚಯ ಆಗ್ತಾರೆ, ಅದನ್ನ ನೋಡಂತ ಕೋರ್ಟ್ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅದ್ ನಮ್ಮಲ್ಲ ನಾನು ಮಾತು. ಈ ದೇಶದ ನಾನು ವಕೀಲ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಾನು 40 ವರ್ಷ ವಕೀಲನ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಿದಂಥವನು, ಮೊನ್ನೆ ಬಂದವನಲ್ಲ. ಈ ದೇಶದ ನ್ಯಾಯಾಂಗ ಜನರ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಜನರ ಹಕ್ಕುಗಳನ್ನ ಕಸಿದುಕೊಂಡಿದೆ. ಒಂದು ಆಂಟಿ ಸಿಎಎ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಕಾನೂನು ಮಾಡಬೇಕಾದಾಗ ಹಿಂದೂ ಮುಂದೆ ನೋಡ್ತದೆ. ಒಂದು ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ಜನರ ಮೇಲೆ ಒತ್ತಡ ಹಾಕಿದಾಗ ಹಿಂದೂ ಮುಂದೆ ನೋಡ್ತದೆ. ಎಲ್ಲಾ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್, ಸುಪ್ರೀಂ ಅಲ್ಲ, ನಾಟ್ ಸೋ ಸುಪ್ರೀಂ. ಇದು ನನ್ನ ಮಾತಲ್ಲ, ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ನಾಟ್ ಸೋ ಸುಪ್ರೀಂ ಅಂತ ಹೇಳಿ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ನ ಮಾಜಿ ನ್ಯಾಯಾಧೀಶರು ಹೇಳುವಂತ ಮಾತಿದೆ. ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಬಗ್ಗೆ ವಿಮರ್ಶೆ ಮಾಡಿರುವಂತ ರೋಹಿಂಟನ್ ನಾರಿಮೋಹನರು ಬರೆದಿರೋ ಒಂದು ಪುಸ್ತಕ ಬರ್ತಿದ್ದಾರೆ, ಡಿಸ್ಕಾರ್ಡೆಂಟ್ ಲಾಸ್, ಡಿಸ್ಕಾರ್ಡೆಂಟ್ ನೋಟ್ ಅಂತ. ಡಿಸ್ಕಾರ್ಡೆಂಟ್ ನೋಟ್ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ದೇಶದ ಕಾನೂನಲ್ಲಿ ಯಾವ ಜಡ್ಜ್ಮೆಂಟ್ ಬರೀಲಾಗ್ತಾ ಇದೆ ಅವುಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ವಿರೋಧ ಪಡಿಸಬೇಕಾದ ಪ್ರಯತ್ನಗಳಿವೆ. ಅದನ್ನ ನಾವು ನೋಡಬೇಕಾದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಇವತ್ತೊಂದು ಸಿವಿಲ್ ನ್ಯಾಯಾಲಯದಲ್ಲಿ ಆಗಬೇಕಾಗಿರುವಂತಹ ಒಂದು ತೀರ್ಮಾನವನ್ನು, ಅಯೋಧ್ಯೆ ತೀರ್ಮಾನವನ್ನು ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಮಾಡಿದಾಗ ಕಾನೂನು ವಿರುದ್ಧವಾಗಿರುವಂತಹ ಜಡ್ಜ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು. ಇವತ್ತು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕಾದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಯಾರು ಕೂಡ ಇವತ್ತು ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಸುಪ್ರೀಂ ಅನ್ನುವಂಥ ನಂಬಿಕೆ ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕಾದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಒಂದು ಹೋರಾಟದ ಮೂಲಕ, ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಈ ದೇಶದ ರೈತರು ರೈತರ ಕಾನೂನಿನ ವಿರುದ್ಧ ಅವರು ಲಗ್ಗೆ ಹಾಕಿದ್ರು, ದೆಹಲಿಗೆ ಲಗ್ಗೆ ಹಾಕಿದ್ರು. ಆ ಕಾನೂನು ವಾಪಸ್ ಕಡುವಂತ ಮಜಬೂರು ಮಾಡಿದ್ರು ಈ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ. ಇವತ್ತು ಅಂತ ಹೋರಾಟ ಆಗಬೇಕಾದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ವಕ್ಫ್ ಕಾನೂನು ಮುಂದೆ ಅಲ್ಲ, ನಾಳೆ ಎಲ್ಲಾ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಗಂಟನ್ನು ಒತ್ತುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತಿದೆ. ಅವ್ರು ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂತಹದ್ದು ಈ ದೇಶದಲ್ಲಿರುವಂತಹ ಬಹುಸಂಖ್ಯಾತರಾಗಿರುವಂತಹ ಮುಸ್ಲಿಮರು, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಲ್ಲ. ನಿಮಗೆ 20 ಕೋಟಿ 18 ಕೋಟಿ ಜನ ಪಾಪ್ಯುಲೇಷನ್ ಇದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅದನ್ನು ಸ್ವಲ್ಪದಲ್ಲ. ಅದಿವತ್ತು ಬೇರೆ ದೇಶಗಳಲ್ಲಿ ಒಂದು 5-10 ದೇಶಗಳ ಪಾಪ್ಯುಲೇಷನ್ ಒಂದು ಭಾರತದಲ್ಲಂತೂ ಮುಸ್ಲಿಮರ ಜನಸಂಖ್ಯೆ ಆಗಿದೆ. ಅದನ್ನ ಮೈನಾರಿಟಿ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನ ಪುಷ್ ಮಾಡಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೋದು ತಪ್ಪಾಗ್ತದೆ. ಅವರೊಂದು ಮೇಜರ್ ಸ್ಟೇಕ್ ಇದೆ, ಅವ್ರಿಗೊಂದು ಮೇಜರ್ ಸ್ಟೇಕ್ ಇದೆ. ಹಾಗೂ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಿದ ಮಾತು, ಯಾವ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸಾಹೇಬರು ತುಂಬಾ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ಏನ್ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಿದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಈ ಡೆಮಾಕ್ರಸಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ. ನಾಳೆ ಅದೊಂದು ದಿನ ಬಹುಸಂಖ್ಯಾತರು ಪೂರ್ತಿ ಕಬ್ಜಾ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರೆ ಮೈನಾರಿಟಿಗಳಿಗೆ ಹಕ್ಕಿರುವುದಿಲ್ಲ. ಮೈನಾರಿಟಿಗಳ ಬದುಕುಗಳನ್ನ, ಅವರ ಹಕ್ಕುಗಳನ್ನ ನಾಶ ಮಾಡೋ ಪ್ರಯತ್ನ ಹುಟ್ಟಾಗ್ತದೆ. ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಮುಂಚೆ ಇದ್ದಿದ್ದ ವಕ್ಫ್ ಕಾಯ್ದೆನಲ್ಲಿ ವಕ್ಫ್ ಯೂಸರ್ ಅಂತಿತ್ತು. ಅಂದ್ರೆ ವಕ್ಫ್ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ, ಯಾರೋ ಒಬ್ರು ಪ್ರೈವೇಟ್ ಇಂಡಿವಿಜುವಲ್ ಅವ್ರ ಆಸ್ತಿನ ಕೊಡ್ತಾರೆ ಪಬ್ಲಿಕ್ ಆಗಿ ಯೂಸ್ ಮಾಡ್ಲಿ ಅಂತ. ಸೊ ಆದ್ರೆ ಆ ವಕ್ಫ್ ಯೂಸರ್ ಅಂದ್ರೆ ಯಾರೋ ಪ್ರೈವೇಟ್ ಇಂಡಿವಿಜುವಲ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಅದನ್ನ ದರ್ಗಾಗೋ ಮಸೀದಿಗೋ ಸ್ಮಶಾನಕ್ಕೋ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಈಗ ಅದನ್ನ ಬ್ಯಾನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅಂದ್ರೆ henceforth the waqf user is not recognized. Not only that, in the amendment that they have brought in, they are saying that suppose somebody says the waqf property is government property,
then immediately it will be stopped to be used as a work. ಈ ಕಾನೂನು ಬಂದ್ಮೇಲೆ ಯಾರಾದ್ರೂ ಈ ವರ್ಕ್ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಸರ್ಕಾರದ ಒಂದು ಜಸ್ಟ್ ಒಂದು ಸಂಶಯ ಇದ್ರೆ ಸಾಕು, ಅದನ್ನ ವರ್ಕ್ ಯೂಸೇಜ್ ನಿಲ್ಲಿಸಬೇಕು. ಅಂದ್ರೆ ಮದ್ರಾಸ್ ಅಂದ್ರೆ ಮದ್ರಾಸ್ ಯೂಸ್ ಮಾಡಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಸ್ಮಶಾನ ಅಂದ್ರೆ ಸ್ಮಶಾನ ಯೂಸ್ ಮಾಡಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಮತ್ತೆ ನೀವು ನೋಡಿರ್ಬೋದು 3 ದಿವಸ ಹಿಂದೆ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಹೇಳಿದ್ರು ಸುಮಾರು ಇಲ್ಲಿಗಲ್ ವರ್ಕ್ ಪ್ರಾಪರ್ಟೀಸ್ ಇದೆ, ನಾವೆಲ್ಲ ಅದನ್ನ ಸೀಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ. ದಿಸ್ ಇಸ್ ವಾಟ್ ಇಸ್ ದ ಬಿಗ್ ಫಿಯರ್, that they bought the same only to ignite fires in every village, in every town. This is not to save work land, this is not to prevent any corruption, this is not for anything else, but so that there can be many fires which is lit all over. Most work properties are not documented. They are given 6 months time to document. 6 months is not enough. Some of those are 200-300 years old. The documents might be in different languages. 6 ತಿಂಗಳಲ್ಲೆಲ್ಲ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಮತ್ತೆ ನಾವೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿರೋ ಹಾಗೆ ಈ ಹೊಸ ವಕ್ಫ್ ಕೌನ್ಸಿಲ್ ಏನು ಅವರು ರೀಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು 11 ಜನರಲ್ಲಿ 4 ಜನ ಮಾತ್ರ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಮುಸ್ಲಿಂ ಇರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. In the new Waqf Council, only 4 people have to be mandatorily Muslims. The others could be Muslim, but they could all be non-Muslim as well. Right? And the Constitution has given minorities the right to take care of the religious affairs, to manage their properties. Who are these people to remove that? The Constitution given by Baba Sahib Ambedkar says equality before law and equal protection of the law. You cannot be a TTD board member if you are a non-Hindu. Why is it that only for Muslims? Why is it that only for Waqf that they have said that non-Muslims should be there and non-Muslims will be majority? Today it's Waqf, tomorrow it is the Christian properties, day after it is the Buddhist, then it is the Sikhs. You must have also heard the protests going on in Bodh Gaya. The Buddhists are protesting that Hindus are controlling the Buddhist institutions there, the temples there. So it is not just the duty of Muslims to fight this Waqf bill, it is the duty of all Indians. Everybody who respects the Constitution must fight this Waqf bill.